योद्धा न्यूज मराठी। पुणे वारकऱ्यांच्या सेवेसाठी गेडिया इंडिया ऑटोमोटिव्ह कॉम्पोनेंट्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे मोठे पाऊल। निमगाव व दावडी येथील दिंडी मंडळांना 2 मोबाईल टॉयलेट गाड्यांचे लोकार्पण। वारकरी संप्रदायाच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत समर्थ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद सदस्य तथा खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट विजयसिंह बाबासाहेब शिंदे पाटील यांच्या विशेष पाठपुराव्यातून एक कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला आहे। गेडिया इंडिया ऑटोमोटिव्ह कॉम्पोनेंट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या CSR निधीतून निमगाव व दावडी येथील दिंडी मंडळांसाठी प्रत्येकी 1 अशा 2 अत्याधुनिक मोबाईल टॉयलेट गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्यांचा भव्य लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला। या उपक्रमामुळे आषाढी वारी तसेच विविध धार्मिक सोहळ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या हजारो वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांना स्वच्छ, सुरक्षित व सन्मानजनक स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध होणार आहे। वारकऱ्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेणारा हा उपक्रम खेड तालुक्यात आदर्श ठरत आहे। या सोहळ्याला गोशिया इंडिया कंपनीचे वरिष्ठ पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। अमिताभ माथुर सर, MD आणि CEO, त्रिवेणी माथुर मॅडम, चेतन कुमार निकम सर, सीनियर मॅनेजर प्रोडक्शन, अमोल पगारे सर, सीनियर मॅनेजर HR अँड ॲडमिन, अमोल भोईटे सर, सीनियर मॅनेजर क्वालिटी, विजय वास्टकर सर, सीनियर मॅनेजर फायनान्स, रोहित मोर्डे, कंपनी सेक्रेटरी। या प्रसंगी सभापती, जिल्हा परिषद गटनेते विजयसिंह शिंदे पाटील यांच्यासह पंचायत समितीच्या सभापती विद्याताई मोहिते, माननीय आदर्श सरपंच अमरभाऊ शिंदे, माजी सरपंच आबासाहेब घारे, सरपंच राहुल कदम, सरपंच संतोष सातपुते, मारुती अप्पा बोत्रे, सरपंच संतोष गव्हाणे, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, माजी सरपंच BT शिंदे, माजी सरपंच बबन नामदेव शिंदे उपस्थित होते। तसेच यात्रा मंडळाचे अध्यक्ष बबनराव शिंदे, माजी सरपंच नवनाथ तांबे, निलेश राऊत, हिरामण शिंदे, सुखदेव येळवंडे, माजी सरपंच दत्तात्रय शिंदे, चेअरमन बाळासाहेब शिंदे, माजी चेअरमन भगवानराव शिंदे, माजी चेअरमन नारायण तांबे, माऊली शिंदे व दावडी, निमगाव परिसरातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा असे सांगत समाजोपयोगी कार्यात सातत्याने पुढाकार घेणाऱ्या ॲडव्होकेट विजयसिंह बाबासाहेब शिंदे पाटील व समर्थ फाउंडेशनच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला। सेवा हीच खरी भक्ती आणि स्वच्छता हीच खरी संस्कृती या विचाराला मूर्त रूप देणारा हा उपक्रम वारकरी संप्रदायासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन माजी सरपंच भाऊसाहेब होरे व महेश शिंदे यांनी अतिशय उत्तम रीतीने केले। सगळे ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आता चौऱ्याला त्या ठिकाणी कार्यक्रम झाला आणि तो कार्यक्रम रोखून निमगावचा कार्यक्रम आहे, भविष्यात कलेसरला आपण त्या ठिकाणी दिले तो एक कार्यक्रम आहे आणि अतिशय वारकरी संप्रदाय विचार त्या अर्थानं पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जातात। ही सगळी वारकरी संप्रदायाची मंडळी त्या ठिकाणी जाणार आहे। त्या निमित्तानं त्यांना सेवा सुविधा त्या ठिकाणी मिळायला पाहिजे। त्या भावना आणि भूमिकेतनं खरं तर अतिशय तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त केले पाहिजे। एक चांगलं काम आणि पंढरीच्या पांडुरंगाचं पुण्याचं काम खऱ्या अर्थानं आज माथुर साहेब आणि मिसेस माथुर तुमच्या माध्यमातून गेडिया इंडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न होत आहे।
आणि असं चांगलं काम परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हाला भविष्यामध्ये त्या ठिकाणी लाभेल. भविष्य दौडीमध्ये देखील अनेक विषयावर त्याची चर्चा झाली. तो तिथे जे गाव आहे ते गाव जसं 12 ज्योतिर्लिंग आहे, ती 12 ज्योतिर्लिंगाचे 12 ठिकाणी भगवान शंकराने अवतार घेतले. तसे भगवान शंकरांचा जो मल्हारी भारताचा अवतार आहे हा भारतामध्ये त्याचे 12 लिंग आहेत, त्यापैकी एक लिंग ह्या गावामध्ये आहे. त्यामुळं कर्नाटकमध्ये 5 लिंग आहेत, आंध्रमध्ये काही आहेत. असं त्याच्यामुळं या सगळ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 5 लिंग आहेत. जशी 12 लिंग आहेत त्यापैकी एक लिंग इथे आहे. ते फार जागृत आहे आणि हा सगळा परिसर, हा सगळा विकासात्मक तुम्ही बघित असलेले रस्ते वगैरे, ते रस्ते का झाले गडकरी मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.